आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं. अकलो होश नमी दानम, हम है दिल है और जानम, बस दीवानगी 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 है. राधा की कान्हा, राधा की कान्हा, राधा कान्हा, कान्हा राधा. हळूहळू पाऊल तुमले, हळूहळू फुटणार पान्हा. नवखी ही चाहूल राधा की येणार कान्हा. झुलवा ग झोका, फुला फुलांनी सजवा, डोहाळे पुरवा, चला सख्यानो या गया गजरा जायचा. सख्या हो माळून घ्या ना हसऱ्या बाळाची साध सानुली ऐका. होणार तू आई होणार, पाळणा झुलणार. तू आई होणार, तू आई होणार, पाहुणा येणार. तू आई होणार. होणार होणार आई तू होणार, होणार बाई तू माऊली होणार. लुकलुकणारे टिमटिमणारे, इवले इवले नाजूक डोळे, बघता बघता रांगत येते छोटे छोटे खट्याळ चाळे. सोहळा मायेचा अमृता सारखा होना हा. ऋतुसुगंधी आला, ह्या गंधाने क्षण हा गंधित झाला. होणार तू आई होणार, पाळणा झुलणार. तू आई होणार, तू आई होणार, पाहुणा येणार. आई होणार. भगवंताचे आभार. रोटवतकर शिंदे परिवार आणि बेटावकर पवार परिवार या दोघं परिवारामध्ये भगवंताने सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक कली फुलवलेली आहे आणि तिचं आगमन आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरच आमच्या घरात येणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं आणि भगवंताचंही मी स्मरण करतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर,
कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. जय जय रघुवीर समर्थ. भगवंत आमच्या कुटुंबात आनंद निर्माण केला तसं सगळ्या कुटुंबांमध्ये अशाच प्रकारचा आनंद निर्माण होऊ दे ही तुझ्या चरणी प्रार्थना. आलेल्यांच्या पुन्हा शिंदे परिवार आणि बेटावकर पवार परिवार मी मनस्वी मनापासून प्रेमाने सगळ्यांचा हार्दिक अभिनंदन करत आहे. चला गणपती बाप्पाला नमन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सुस्वागतम सुस्वागतम. इथे उपस्थित सभा मंडपात इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण इथे जमले आहोत आपल्या लाडक्या सुजाताचे डोहाळ जेवण आणि ओटी भरण्यासाठी. आता डोहाळ जेवण म्हटलं की हा समारंभ नव्हे तर मातृत्व या अनमोल नात्याचा उत्सव आहे. ठीक आहे. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद हेच दाखवत आहे की छोट्या येणाऱ्या बाळाची आपण किती आतुरतेने वाट बघत आहोत. आहे ना कसं सुजाता? बरोबर ना? सगळ्यांना असं झालंय काय करू काय नको बाळासाठी. बऱ्याच जणांनी नावही शोधून ठेवली. आजीबाईंचं तर आजी आजोबा दोघांचेही उत्साहच नाही. काका काका कुठे गेले? काका काकू तर अगदीच विचारू नका. सगळ्यात आधी या चिमुकल्यांचे खूप अभिनंदन. ते खूपच लवकर ताई आणि दादा होणार आहे. कुठे गेली आपला अर्णा? आणि मी आता सुजाताला एवढंच सांगेन, उधळून टाक तुझे अवघे आईपण त्याला वाढवताना. उधळून टाक तुझे आईपण अवघे त्याला वाढवताना. त्याचेही हृदय व्हावे आईचे, त्याचेही हृदय व्हावे आईचे मोठे होताना. चला मावशीबाई कार्यक्रमाला सुरुवात करूया. आता आधी चिमुकलींचा डान्स आहे. जैसे पानी
असली तरी ध्रुवी नऊवारी मध्ये तिचा गेटअप बघा. आपल्याला लाजवायला होता तिने आज सुंदर मेकअप साडी घालून आली ध्रुवी अजून एक गाणं सादर करते आपल्यासोबत. ध्रुवी रेडी बेटा? खूप सुंदर ध्रुवी. सगळ्यांनी अजून एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ ध्रुवीसाठी. सगळ्या स्त्रींच्या आयुष्यातला एक सुंदर क्षण असतो आणि प्रत्येक स्त्री हे आतुरतेने वाट बघत असते. आजी म्हणते गोड असा नातू येणार, बाबा म्हणतात परीसारखी गोड गोड मुलगी येणार, कोणाचं काय तर कोणाचं काय असते. पण या सगळ्यात आई बाबांचं काही वेगळंच चाललेलं असतं. आतापर्यंत ते आपल्या आपल्या आई बाबांमध्ये असतात, आता ते स्वतः आई बाबा होणार असतात. एक त्यांच्यावर जबाबदारी येणार असते. सगळ्यांना आपले बाबा म्हणजे बाहुबली असतात आणि आई म्हणजे देवसेना असते आणि यात कधी 7 महिने निघून जातात कळतही नाही आणि येतो तो महिना 7वा. त्यात आईला लागतात वेगवेगळे डोहाळे आणि डोहाळे पूर्ण करण्यात बाबांची होते नाही. ठीक आहे, तर मग मला तुला विचारायचंय तुझे डोहाळे काय होते, म्हणजे तुला स्पेशल असं काय डोहाळे आणि मला किती 5 अरे वा. म्हणजे आईचे डोळे ऐकले होते, बाबाचे पण डोळे होते, वेगवेगळे पान, मस्त छान डोळे. आता डोळे म्हणतात प्रत्येकाला आपले डोळे आठवतात, हो की नाही? मला तर माझ्या आठवत माझे थोडेसे वेगळे होते डोळे. मला 90चा मूवी बघायचे खूप डोळे लागले होते आणि त्याचा परिणाम तुम्हाला थोड्या वेळात समजेल. माझ्या मूवीत पाहण्याचा काय इफेक्ट झालाय तो. मला वाटतं आपण विचारूया की प्रत्येकाचे डोळे काय होते. मावशी तुला आठवत होतं का तुझे डोळे? आधी मावशी आजीपासूनच सुरुवात करूया. आजी तुझे डोळे सांग ना. मला तर अगदी 2ऱ्या महिन्यापासूनच दुधाचे पदार्थ खायची डोळे लागले होते. अगदी म्हणजे पेढा, बासुंदी, स्वीट्स. म्हणून माझ्या मुलाला बंगाली मिठाई खूप आवडते आणि त्याच्या सासऱ्यांनी म्हणजे लग्नात सुद्धा बंगाली मिठाई ठेवली होती. काकू आहे, काकूला विचारलंच पाहिजे. काकूच्या आताचे डोळे असतील 4 वर्ष झाली ना. म्हणजे मला तर नाही लक्षात, पण तिच्या मोठ्या मम्मीला नक्कीच लक्षात असतील मला कशाचे डोळे. हा, कण्याची भाकर आणि मिरचीचा ठेचा खूप प्रचंड आवडायचा, अगदी 1 दिवसाआड. आणि ह्याच त्या आत्या जे बनवून खाऊ घालायचे मला. सर्वांनी खरंच टाळ्या वाजवा, कारण ह्या आत्याने मला ते खूप खाऊ घातलंय. आजी आहेत, आजीला पण विचारायला पाहिजे. सगळ्यात मोठे डोळे. नाही, आजीचे डोळे तर ऐकायलाच पाहिजे. आजी तुमचे डोळे काय होते? आजी तुमचे डोळे कसे होते? माझे डोळे म्हणजे मला खूप पेढा आवडायचा. आपण खानदेशी असल्यामुळे आपल्या दुधाचे पदार्थ आवडतील हे माहितीच आहे. आपल्याकडे दूध, दही, पेढे खूप चांगले जातात. आता अजून एक आजी आहे, आजीची डोळे चालू आहे का काय? आजी काहीतरी खाते. आजी खाते. इथे पंजाजी पण आहे आपल्याकडे, आजी पण खाते. पंजाजी खाते.
त्या ताईंकडे, मोठ्या म्हणता इकडे. आत्या मोठ्या आत्या, आता मोठ्या आत्याचे पण डोळे ऐकायला पाहिजे ना. आत्या तुम्हाला काय खायचं वाटलेलं? अरे वा, दादाने गुळाचा शिरा, डोळे खाल्ले, बाळांपणात पण गुळाचा शिरा खाल्ला. आमच्या इथे पण सर्वात मोठ्या आत्या आहेत. हो ना? सांगा आता तुमचे काय डोळे होते? अरे वा. जास्त करून सगळ्यांना गोडच आवडले. पेढा, बासुंदी. तू थोडीशी हटके होती. तू आणि मी हटके दिसते. अजून आत्या हातवरती करा. आत्या अजून पण बिझी आहे. मावशी 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 आमच्या जाऊबाई तुमचे पण डोळे सांगा. पहिल्याचे की दुसऱ्याचे आम्हाला दोघं चालेल. नीरवच्या वेळी मला मिसळ पाव आणि बाबूच्या वेळी पिझ्झा. हो अरे वा. मामी आजी. मामी आजी आहे. मामी आजी मामी आजी बोला. मामी आजी तर आमच्या अजून पण डोळे पूर्ण करते. कालच केले बासुंदी खाऊन. मला आईस्क्रीम खायची डोळ्याला. आम्ही रात्री 11 वाजता मामांना पळवलं होतं आईस्क्रीम साठी साखरेच्या वेळेस. सुजाताने दादांना पानसाठी पळवलं. मामांनी तुम्ही मामाला बासुंदीसाठी पळवलं. अरे वा छान. अजून काकू आजी समजा काकू इकडे कोणी आहेत. आजीने सांगितलं डोळे सांगितलं. स्नेहाताई विचार करता स्नेहाताई. हो सगळ्यांना गोड. छान छान. आज कार्यक्रमात सगळ्या गोड पासून सुरुवात झाली आहे. तर आपण एक गोड असं सुंदर डान्स बघूया उर्वी आणि स्वराचा. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा उर्वी आणि स्वरासाठी. कोरिओग्राफर आलेले आहेत आणि हेच आपल्याला शिकवणार आहेत. अगदी व्हेरी गुड.
कोणीतरी येणार आईची होणार आणि आमची कामं वाढणार. बरोबर ना? ताई दादाच्या मनात तेच असणार आहे, कोणीतरी येणार आणि आमची कामं वाढणार, आमचा थोडासा भाव डाऊन होणार. हो ना ताई दादा? मस्त छान. आता आपण शिंदे फॅमिलीचा एक छोटासा डान्स करणार आहे. आई तू बाबा मी, बाबा मी, होणार कुणी येणार, होणार कुणी येणार. बाबा हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, बाबा मी, होणार कुणी येणार, होणार कुणी येणार. पितळीचे पाणी तुला बियर आम्ही भिंतींवरती काढू डोंगर करा, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आजीबाबांसाठी. काकूला टीचरच नाही, काकूला काही सांगायची गरज नाहीये. खूप सुंदर. आता येत आहे डान्स सादर करण्यासाठी मावशी आणि मामी. मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही है, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही है. मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही है, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही है. रात दिन तेरे लिए सजदे करूँ, दुआएं मांगूंगे मैं यहाँ अपने लिए, रब से तेरी बनाए मांगूंगे.
खुशियाँ इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के दिनों से चल बनाए आशियाँ मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं अगर तुम कहो तुमको बुलाऊं यूं पल के बिछाऊं कदम तुम जहाँ जहाँ रखो ज़मीन को आसमां बनाऊं सितारों से सजाऊं अगर मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं अगर तुम कहो खुशीची खुशी चेहऱ्यावरनं दिसतेच आहे की मामी किती खुश आहे. तर मामीला अजून काहीतरी बोलायचं आहे. आम्ही ते एक छोटीशी शायरी सादर करत आहोत सुजाता दिदी आणि जिजूंसाठी. नया मेहमान आने वाला है, नया मेहमान आने वाला है, घर आंगन फिर से सजने वाला है, घर आंगन फिर से सजने वाला है. वो होगा मतवाला बिल्कुल मामा जैसा, उसके स्वागत में देखो तो पूरा गांव आया है, देखो तो पूरा गांव आया है. रेशम जैसा होगा उसका हर अंग बनकर राजकुमार, वो सब पर छाने वाला है, वो सब पर छाने वाला है. इंतजार में बैठे हैं सब, अब बस वो आने वाला है, अब बस वो आने वाला है. तर आता अजून एक छान डान्स करण्यासाठी येत आहे उर्वशी आणि तिचा ग्रुप. राधा की कान्हा राधा की कान्हा राधा कान्हा कान्हा राधा हळू पाऊल घुमले हळू फुटणार पान्हा लौकी चाहून राधा की येणार कान्हा फुलवार झोका फुला फुलांनी सजवा डोहाळे पुरवा चला सख्यानो या गया गजरा जायचा सख्या मांड घ्याना हसऱ्या बाळाची साध चांगली ऐका होणार तू आई होणार पाळणा झुरणार तू आई होणार तू आई होणार पाळणा घेणार तू आई होणार. चला तर मग आता डान्स झाले, रिपीट झालं, एकदम ब्रेक झालं. थोडंसं एखादा गेम खेळायचा हो का नाही? गेम खेळायचा एक एशियन गेम आहे, आपण तो खेळूया. चला तर मग बघूया आता सुजाताच्या ओटीचे हात कोण कोण ओळखतंय. आता आपण एक गेम ओळखूया. सुजाताच्या ओटी किती सेंटीमीटर असेल अंदाजाने सुजाताची ओटी अंदाजाने ओटीचं किती सेंटीमीटर असेल असा अंदाज आपण आता हे करूया. आपण रिबन बघूया सुजाताची ओटी किती असते. तुम्ही तुमच्या अंदाजाने सांगा. अगं बाई मी आजी होणार आहे. गेले ते दिवस.
आता सगळे कधी आपल्याकडे कविताताई सांगणार आहे, पण त्याच्या आधी कविताताईंना एक छानसा उखाणा घ्यायचा आहे. माझं नाव कविता दिनेश बोरसे, मी अनाथाची आहे. आम्ही आता सध्या सुरतला राहतो. उखाणा घेतल्या ना काय होतं ना, एकदम अंदाजे येतात, एकदम परफेक्ट जात आहे सेंटीमीटर. इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात म्हणून दिनेश रावांचं नाव घेते. मी बोरसे घराण्याची सूत. सांगा आता तुमच्या काळामध्ये काय आलं? 27. बघूया आता आपण, बघूया. माझं अनिता संदीप पाटील नाव. उखाणा जोरदार. आत्याबाई, जोरदार उखाणा. पाच वेळा आपल्या मित्रांचं नाव सांगितलं. आधी तेच बघत होते. मला तसं आवडत नाही, तसं मी आता माझ्या हत्याच्या साईडला तिथे कंपल्शन मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माणे. संदीप रावांचं नाव घेते मी. दादाच्या डोहाळ्या जेवणाच्या दिवशी. छान 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 आत्या असले म्हणून काही पण पूनम राहुल शिंदे. माहेरची माया, सासरीची छाया. राहुल राव आहेत, हट्टपूर्व आहे. पटापट कार्यक्रम वेळ होतोय पुढे. भारती मराठी भाषेत नदी म्हणत असेल. भागवतरावांच्या जीवनात मी त्यांच्या जीवनात काय मराठी भाषेत नदीला म्हणत असेल. जयश्री कुणाल पाटील. शेगावचे गजानन, शिर्डीचे साई. शेगावचे गजानन, शिर्डीचे साई. मी आहे अर्णाची आई. माझं नाव रिद्धी रोहन शिंदे. महादेवाच्या पिंडीवर बेल वाटे रोज रावांचं नाव घेते, तुमचा मान राखतो. नाव घेते
हा श्रावण महिना आहे ना त्यामुळे जरा नम नितीन निकम मंगल देवी मंगल माते नमन करते तुला. नितीन रावांचं नाव घेऊन आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा. सुंदर सुंदर सोमवार घनश्याम सोनवणे नावात काय विशेष माझे मिस्टर त्यांचे हो मग नाव काय चला आता आजीबाई दहातून 10 गेले खाली उरले 0. 10तून 10 गेले खाली उरले 0. चंद्रकांत रावांचं नाव घेते हेच माझं पुण्य. आता बघा सगळ्यात जास्त एकदम परफेक्ट अचूक म्हणजे सेंटीमीटर मध्ये नाही असं सेंटीमीटर असावं. सुजाताची कॉलेज में बेंच में महादेवाच्या पिंडीला बेल होते वापरून अनुकृती नाव गेले तुमचं आता हे शेवटचे स्वातीचं नाव सांग ना. हे स्वाती सांग ना. स्वाती नाव सांग. स्वाती माझी जाऊ आहे नाव ते दोघं नावानं. गोव्याचे फेमस आहे काजू. रोहितरावांचं नाव घ्यायला मी कशाला लाजू. रोहित दादा चला बघूया आता कोण बघूया आता एक्झॅक्ट कोणाचं बरोबर येते. जयश्रीताई ज्यांनी त्यांनी रिबिन कापली त्यांनी परत यायचंय. आपण बघूया मी ऑलरेडी तिची ओळखी मोजली होती. किती कोणाची जवळ येते हे मी माप घेतलेलं. बघूया कोण जवळ येते. भारती मावशी 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 पण नाही थोड्या करतात आपण 6व्या महिन्यात आणि आधी तर बघा एकदम परफेक्ट. बहिणींसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. जोरात भारती बहिणी. सभी को हमारा प्यार भरा नमस्ते। तो आज हम आपको बताएंगे बेबी होने से पहले और बेबी होने के बाद वाली लाइफ के बारे में। तो आइए शुरू करते हैं। तो बेबी होने से पहले बी से होता है और बेबी होने के बाद बी से होता है
दीदार उनका होता है, कैसे कहूँ मैं वो यारा ये प्यार कैसे होता है। और बेबी होने के बाद ए से होता है आलू का चालू बेटा कहाँ गए थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लात मारे रो रहे थे, मम्मी ने प्यार किया हंस रहे थे। तो बेबी होने से पहले बी से होता है बन जा तू मेरी रानी, तेनू महल दवा दूंगा, बन मेरी महबूबा, मैं तेनू ताज पवा दूंगा। सुन मेरी रानी रानी, बन मेरी रानी रानी, तेनू महल दवा दूंगा। और बेबी होने के बाद बी से होता है बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले, बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले। इतना सब होने के बाद भी दुनिया वैसे कहती है यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से। यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से। बधाइयाँ बीबी तैनू बधाइयाँ नी, बधाइयाँ तेरे होठ नू, तेरे गोद नू, तेरे बाप बनते गोद नू, बधाइयाँ नी। काका काकूंचा उत्साह बघून खूप आनंद झाला. आता मगासपासून आपण गेम करतोय, आपण डान्स करतोय, यांच्यासाठी पण एक काहीतरी गेम खेळूया. बसून बोर झालीस ना? नाही झाली आहे? आता गेम खेळायचा आहे. माझ्यासाठी काहीतरी प्रश्न आहेत. आता आई बाबा होणार आहेत म्हणजे डोक्यात काय करायचं, कसं करायचं, काय खरेदी करायची, खूप सारे प्रश्न डोक्यात असणार आहे. तसे माझ्या पण एक आपण त्यांना विचारूया. सौरभ दादा मला काही प्रश्न विचारणार आहे. जेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर वाटेल की श्वेता देऊ शकते तेव्हा सौरभ दादा हात वरती करते, आणि जेव्हा तिला वाटेल की सौरभ दादा याचं उत्तर देऊ शकतात तेव्हा ती हात वरती करते. आता पहिला प्रश्न आहे की बाळ झोपताना अंगाई कोण गाणार? सौरभ दादा. सौरभ दादा मला पण माहिती होतं सौरभ दादाच म्हणणार आहे. नाही सौरभ दादाने तिच्याकडे इशारा केला. नाही आम्हाला माहिती सौरभ दादाच म्हणणार आहे. आम्हाला अनुभवाची बोल आहे. शॉपिंगमध्ये बाळासाठी कपडे घेण्याऐवजी स्वतः शॉपिंग कोण करणार? याचं उत्तर मला माहिती आहे. तिने तिचं उत्तर दिलंय, तीच करणार म्हणून. तुम्हाला काय वाटतं सौरभ दादा, कोण शॉपिंग करणार? आम्हाला पण सगळ्यांना माहिती ती शॉपिंग करणार. पुढचा प्रश्न आहे बाळ रडल्यावर कोण लवकर घाबरेल, आई की बाबा? आई उत्तर आलंय. नाही हे मला माहिती आहे, कोमलच घाबरणार आहे. बाबा तर अर्धा वेळा बाहेरच राहणार, रडणं ऐकणार कधी? पुढचा प्रश्न आहे रात्री बाळ जर उठलं तर त्याला कोण शांत करणार? बाबा. बाबाचं आलंय उत्तर, आणि बाबांनी काही हात वरती केला नाहीये. आता उत्तर देऊन फसायचं नाहीये. आता उत्तर देऊन फसायचं नाहीये. हो ना? पण सिच्युएशन वेगळी असते. हा पुढचा प्रश्न आहे कोणाला जास्त वेळ डायपर बदलायला लागणार, आई की बाबा? आई. नाही आईला लागणार, आम्हाला माहिती आहे. पुढचा प्रश्न बाळाला झोपवताना कोण आधी झोपणार, आई की बाबा? आई. नाही तिने उत्तर दिलंय डॅड. सौरभ दादा मला तुम्हाला विचार, तुम्ही झोपतात कधी? मी जॉब काम करताना बघितलंय, तुम्ही झोपणार तुम्ही बाळाजवळच बसणार आहे. पुढचा प्रश्न आहे बाळाला झोपवताना बाळाचे फोटो इंस्टाग्राम फेसबुक वर कोण आधी अपलोड करणार? बाबांनी उत्तर दिलं नाही. बाबांना आई बोलले का? बाळाचे डायपर उलटे कोण घालेल, आणि ते थोड्या वेळानंतर समजेल की अरे मी डायपर तर उलट घातलंय.
ना डायपर घालायची वेळ येते तोवर सगळं होऊन जाते. नंतर पुढचं आहे, कोण बाळासाठी आतापासून युट्यूबवर व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे? आई आई. कुठले कुठले बघितले? सॉंग्स बघितले, मग शिकली पण असणार आहे. नाही, तुला एक प्लेलिस्ट बनवून ठेव, बाळाला का वाजवायचं आपण. पुढचा प्रश्न आहे, कोण बाळासाठी स्वतः कार्टून बघायला रेडी आहे? आई. जसं बाळाला रिमोट कळायला लागतं, टीव्ही कोणालाच मिळत नाही. सगळ्यांना इच्छा नसताना पण कार्टून सगळे त्यांचे ते सॉन्ग बघायला लागतात. झाला. आता पुढचा प्रश्न असा आहे की बाळ रात्री रडेल तर आधी कोण उठेल? आधी बाबा झोपत नसतात. कोण उठणार आहे? बाबांकडे भरपूर काम आहे, पण बाळ जेव्हा उठतं, बाळाची चॉईस आपली नसते कोण उठणार, बाळ ठरवतो कोणाला उठवायचं. छान, म्हणजे आई बाबा चांगले तयारीत आहे ना. हो, चला, थँक्यू. मग सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजायच्या आहे. छोटे से कदमों से जाके जो आए, आके मम्मा की बुनियां चुराए, पापा के कंधों को पग के बनाए. छोटे से कदमों से जाके जो आए, आके मम्मा की बुनियां चुराए, पापा के कंधों को पग के बनाए. गुड़िया मेरी है या गुड्डा मेरा, गुड़िया मेरी है या गुड्डा मेरा, खुशियों का पिटारा लाया है तू प्यारा, खुशियों का Everyone, चलिए तालियां बजाएं. लाया है तू प्यारा. आता जयश्री ताई आणि दादा येत आहे, सगळ्यांनी तिथे जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. काका काकूंचा उत्साह बघून आपण पण काहीतरी उत्सव दाखवला पाहिजे. चला काका काकू रेडी? जोरात टाळ्या. खूप छान. काकूंनी फ्री पिरियड मध्ये खूप चांगली प्रॅक्टिस केलेली दिसते. हा, छान. काकांनी पण, काका काकूंचा उत्साह खूपच आहे, खूप सुंदर. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा काका काकूंसाठी. अजून आपल्याकडे एक डान्स होणार आहे दीदी आणि सौरभ दादांचा. सौरभ दादा
यार ये ज़मीन थोड़ा सा तेरा संग थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशिया एक नंबर सौरभ दादा. आत्यांनी डान्स केला, काकूने डान्स केला, मावशीने केला. आता आजी लोकांचा डान्स राहिलाय, सगळ्या आजींनी यायचंय. चला चला आजी आता पण डान्स करायचा आहे, नंतर पण करायचंच आहे. आजींना प्रॅक्टिसची गरज नसते. आजी चला चला चला. बघा बघा आजींचा उत्साह बघा किती आहे. डान्स पण तडकता फडकता झाला पाहिजे मस्त. 1 2 3 स्टार्ट.
I'll get my do this hot, the already style, feeling the eyes, the OG Jackson. I love you, the passion, the wild sensation, the presentation, for not ever song. This side is super, but it is the stage, to the summer, freaky, baby, really nice, to the diamond, to the magic, diamond, to the letter, but I like it, to the nose print, earring, eyelashes, bling, I like the blush, shiny lipstick, pink, I'm a jigger, I jump up to love it, cause I'm king. जादू मंतर हा मंतर तुझं स्वाग ओजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते एक झपके पाहिजे म्हणे ना पप्पी पाहिजे म्हणे ना तू भारी दिसते म्हणे या तिला करते ना सगळ्यांची हात केली या भारी नटलेली राजांचं सोनं आणि चांदीनं हटलेली ओ एक नंबर तुझी कंबर हाय चाल बेबी हाय किती सुंदर तुझं डिंपल माझी छान बेबी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे take it मुलगा होण्यात काही जणांना वाटतंय बॉय दादा आणि आईला काय वाटते गर्ल आता गर्लच वाटते आता बघूया आपण याग सख्यानो चला याग सलानो आता डोहाळ तोलीचा झुला सजवूया चंपा चमेली जाई मोगरा गुलाब जुई फुलांनी आज हिची आणि लगडली हिला पराच्या गादीवर हळू बसवा किती लाजली लाजुनी हसली हिच्या मनी ते डोहाळे सारे पुरवा कुणी येणार घरी एक नवा पाहुणा येणार घरी एक नवा पाहुणा वसंत ऋतू आला मोहरुनी आंबा गेला कोकिळ कुहू कुहू गाई चाहूल गोड लागे कानात कोणी सांगे होणार आता तू आई केशरी बासुंदी गोड पेढा कंदी तुला मुलगी हवी की हवा मुलगा कुणी येणार घरी एक नवा पाहुणा एक नाव तरी घ्यायचं. आजच्या कार्यक्रमात जमले सगळे हौशी सौरभ रावांचं नाव घेते डोहा जेवणाच्या दिवशी मस्त मस्त मोठ्या आजी आम्हाला
लाईफ इज ड्रामा, लव इज पार्ट, सुजाता इज माय स्टुडंट. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी. चल गाव गाणी नको डोळा पाणी, चल गाव गाणी नको डोळा पाणी, तुझ्या उंजळीत ती वाटे वेईवला. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. विहिरीवरून आकाशात चमकतो शशी. येते सुजाताच्या ओटी भरण्याच्या दिवशी. रामायण में रामी, रवींद्र भट के चरण में चारों धामी. त्रिकोणी पान हिंदुस्थान म्हणून विनायकराव मिळाले छान. शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने, रवींद्रनाथांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने, रवींद्रनाथांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. जन्म बाईचा बाई